आशा संशोधकासाठी अर्ज कसे करायचं, कसे फिलअप करायचं, कुठून डाउनलोड करायचं, हे सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला फिलअप करून दाखवणार आहे. ॲप्लिकेशन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे ते ॲप्लिकेशन फिलअप करताना कुठेही मिस्टेक होणार नाही. हा व्हिडिओ बघून तुम्ही पूर्ण ॲप्लिकेशन फिलअप करू शकता. कुठे सबमिट करायचं हे डिटेलमध्ये मी माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, आशा वर्कर या भरतीसाठी अर्ज नमुना हा आहे. कसा फिलअप करायचं ते आपण सर्व डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि कुठून डाउनलोड करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी लगेच तुम्हाला लिंकसुद्धा देणार आहे. त्या लिंकवरती क्लिक करून हा फॉर्मॅट तुम्ही डाउनलोड करू शकता. तर आपल्याला अर्जदारांचं फोटो या ठिकाणी लावायचं. करंटली अपडेट असेल तो फोटो. नंतर माननीय अध्यक्ष जिल्हा परिषद जिल्हा निवड समिती तथा मुख्य कार्याधिकारी जिल्हा परिषद धुळे, पदाचं नाव आहे आशा वर्कर, असं या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आशा वर्कर. दुसरं आहे महिला उमेदवारांचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे. जे अर्जदार आहेत त्यांचं नाव फुल नेम आधारवरती जसं दिले आहे तसंच फिलअप करायचं आहे. 3 नंबर आहे पत्रव्यवहार. पत्रव्यवहार मुक्काम, पोस्ट, तहसील, डिस्ट्रिक्ट, हे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आता हे सर्व मराठीमध्ये फिलअप करायचं आहे तुम्हाला. 4 नंबरचा पॉईंट आहे दूरध्वनी क्रमांक. तुमचा जो चालू मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे. 5 नंबरचा पॉईंट आहे जन्मतारीख. आपल्या आधारवरती जी जन्मतारीख दिली आहे ती जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. वय, पात्रता, नियम व अटी व डॉक्युमेंट कोणकोणते लागतात, कोणते डॉक्युमेंट जोडायचं ते सुद्धा सर्व माहिती देणार आहेत. 6 नंबर आहे शैक्षणिक पात्रता. शैक्षणिक पात्रता तुमचं 12वी पास असेल, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तुमचं एज्युकेशन जेवढं झालं आहे ते तेवढं या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. नंतर 6 नंबरचा पॉईंट आहे MSIT. आता MSIT ही कंपल्सरी आहे आपल्याला. तर MSIT महाराष्ट्र स्टेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे MSIT तुमचं झालं असेल तर MSIT या ठिकाणी डिटेल द्यायची तुम्हाला MSITचं. नंतर टायपिंग झालं असेल तुमचं. 7 नंबर पॉईंट आहे टायपिंगसुद्धा देण्यात आले. बघा, जर अंगणवाडीचं जर पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी MSITची डिटेल मागितली जाते. फक्त या ठिकाणी आशा वर्करसाठी आपल्याला टायपिंगसुद्धा या ठिकाणी विचारण्यात आलं. ज्यांचं टायपिंग झालं असेल त्यांनी टायपिंगचं या ठिकाणी डिटेल भरायचे आहे. अनुभव प्रमाणपत्र. तुम्ही ऑलरेडी जर कुठे काम केलं असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम केलं असेल, काम केलं आहे म्हणून त्या ठिकाणी अनुभव किती वर्षाचा आहे ते डिटेल या ठिकाणी तुम्ही द्यायचं आहे. हे दिल्यानंतर आपल्याला या टेबलमध्ये सर्व टक्केवारीसहित आपल्याला डिटेल भरायचे आहेत. जसं आपण जेवढं एज्युकेशन दिलं आहे तेवढं अनुक्रमांक लिहायचे. शैक्षणिक अर्हता काय आहेत, 12वी, 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PG, MSIT, टायपिंग जे झालं असेल ते, आणि कोणत्या बोर्डमधून पासआउट झाले तुम्ही, कोणत्या वर्षी पासआउट झाले, प्राप्त गुण किती आहे आणि टक्केवारी किती आहे 12वीचं, हे सर्व आपण या ठिकाणी फिलअप करायचं. 10वीपासून सुरुवात करायची मित्रांनो. दुसरं आहे या ठिकाणी 12वीची डिटेल, कोणत्या बोर्डमधून पास झाले, कोणत्या वर्षी पास झाले, प्राप्त गुण किती आहे, टक्केवारी किती आहे. तसं सेम टू सेम तिसरा कॉलम, ग्रॅज्युएशन कोणत्या युनिव्हर्सिटीमधून झाले, कोणत्या वर्षी पासआउट झाले, किती प्राप्त गुण आहे, टक्केवारी किती आहे. PG झालं असेल, MSIT, सेम टू सेम आपल्याला टायपिंग, हे सर्व जेवढं एज्युकेशन आहे आपलं तेवढं एज्युकेशन या ठिकाणी या टेबलमध्ये सविस्तर तुम्ही शैक्षणिक अर्हता, बोर्ड, विद्यापीठ, वर्ष, उत्तीर्ण, प्राप्त गुण, टक्केवारी, हे सर्व डिटेल तुम्ही फिलअप करून द्यायचं आहे. नंतर शेवटी आपल्याला आपला विश्वासू म्हणजे अर्जदारांचं या ठिकाणी पूर्ण नाव लिहायचं आहे. नंतर सिग्नेचर करायचं आहे. सिग्नेचर केल्यानंतर आपल्याला या ॲप्लिकेशनसोबत आणखी काय आपल्याला जोडावं लागणार आहेत, तर बघा, प्रतिज्ञापत्रसुद्धा जोडावं लागणार आहे. हे कंपल्सरी आहे. अर्जासोबत आपल्याला हा नमुनासुद्धा जोडायचं आहे, प्रतिज्ञापत्र. तर या ठिकाणी अर्जदारांचं श्रीमती जसं नाव आहे तसं, आणि पतीचं नाव किंवा लग्न झालं आहे तुमचं तर पतीचं नाव, यांची मुलगी, मुलगा किंवा वडिलांचं नाव, या ठिकाणी वय किती आहे तुमचं, राहणार याद्वारे असं जाहीर करतो की मी, आणि नंतर आपल्याला या आशा वर्कर या पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला आहे. 2 नंबरचा, आज रोजी मला किती मुलं आहे. बघा, मुलं नसेल तर 0 करायचं, मुलं असेल तुम्हाला तर किती मुलं आहेत ते या ठिकाणी टोटल
संख्या द्यायची आहे. इतक्या आहेत मुलं आहेत, त्यापैकी दिनांक 23 जुलै 2020 यानंतर जन्मलेल्या मुलांची संख्या, हे लक्षात ठेवायचं. हा नियम महत्त्वाचा असतो. 23 जुलै 2020 हा जे आरनुसार नियम असेल. नंतर जन्माला आले मुलांची संख्यासुद्धा द्यायची तुम्हाला. असल्यास दिनांक नमूद करावा. बघा, तुम्हाला तुमच्याकडे मुलं असेल या 2020 नंतर, तर त्यांची डेट वाईज आपल्याला या ठिकाणी उल्लेख करायचे. आणि 3 नंबर आहेत 23 जुलै 2020 रोजी हात असलेल्या मुलांची संख्या 2पेक्षा अधिक असेल तर दिनांक 23 जुलै 2020 व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलामुळे या पदासाठी मी अनई ठरवण्यास पात्र होईल याची मला जाणीव आहे. जर तुमचं 2पेक्षा जास्त मुलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत. जर दत्तकची एक नवीन नियम असतो, नियम अटी व शर्तीसुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. तर 3 मुलं असतात तेही या ठिकाणी ॲप्लिकेशन अप्लाय करू शकता. पण त्याची नियम अटी व शर्ती काय आहेत, कोणत्या पद्धतीने ते नियम पाळल्यानंतर आपण या ठिकाणी अर्ज करू शकतो, ते सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मी देणार आहे. आता अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे जोडावं लागणार आहेत. सोबत जोडलेले कागदपत्र, तारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्यास दाखला तुम्हाला जोडायचा आहे, यापैकी दोघांपैकी एक. दुसरं, शैक्षणिक पात्रतेबाबत गुणपत्रिका व प्रमाणपत्रसुद्धा जोडायचं आहे. 10वीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट, असं तुम्हाला सर्व डिटेल जोडायचं आहे. नंतर MSIT उत्तीर्ण प्रमाणपत्र, टायपिंग उत्तीर्ण प्रमाणपत्र, एक्सेल एंड वर्डमध्ये अनुभव प्रमाणपत्र, एक्सेल, पॉवरपॉईंट, वर्ड असं तुमचं कोर्स झालं असेल ते सर्टिफिकेट जोडलं तरी चालेल. नंतर 6 नंबर, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, दुचाकी वाहन परवाना झेरॉक्स केवळ पास्तीय गट प्रवर्तक पदाकरिता लागू आहे. 8 नंबर आहे, दुचाकी वाहन असल्याबाबत स्वयंघोषणा पत्र द्यायचं आहे, केवळ मनमास्तर गट प्रवर्तक पदाकरिता लागू आहे. आणि 9 नंबर आहे, फिटनेस प्रमाणपत्र, म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला हॉस्पिटलमधून काढावं लागेल, केवळ मनमास्त्रीय गटप्रवर्तक पदाकरिता लागू आहे. म्हणजे हे 3 मनपात्रीय या पदासाठी लागू आहे असं म्हटलं आहे. तर हे डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचं आणि नियम अटी व शर्ती तुम्हाला मी सर्व माहिती देणार आहे. आणि आता हा ॲप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचा, हा PDF कुठून डाउनलोड करायचं, तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. आता भरपूर व्ह्यूअर्स सबस्क्रायबर असतात, डायरेक्टली जातात डिस्क्रिप्शनमध्ये, डायरेक्ट डाउनलोड करतात, तर डाउनलोड होत नाही. तर डाउनलोड करण्याची प्रोसेस काय असेल, चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि नंतर आपण डिस्क्रिप्शनमध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आणि त्या लिंकवरती क्लिक करायचं. लगेच मिलीसेकंदमध्ये हा ॲप्लिकेशन, हा फॉर्मॅट, अर्जाचं फॉर्मॅट तुम्हाला डाउनलोड करता येणार आहेत. याच पद्धतीने डाउनलोड होणार आहेत. डाउनलोड डायरेक्टली तुम्ही जाऊन सबस्क्राईब केलं नसेल तर डायरेक्टली तुम्ही डाउनलोड करणार तर डाउनलोड होणार नाही. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपला नियम अटी व शर्ती आणि 3 मुलं असेल त्या महिला या पदासाठी अर्ज कसे करायचं ते सर्व माहिती मी देणार आहे. धन्यवाद.